रामकृष्ण हरी। आज वैकुंठ चतुर्दशी। आजच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचं पूजन केलं जातं। सकाळी उठावं, दिवसभर व्रत करावं, व्रत करून रात्री भगवान श्री विष्णूची पूजा करावी, त्यानंतर भगवान शंकरांची पूजा करावी। भगवान शंकरांची पूजा आपण नाही केली तर शास्त्रकार म्हणतात भगवान श्री शंकराची पूजा भगवान विष्णूनंतर नाही केली तर हे व्रत निष्फल होतं। म्हणून रात्री पूजा करावी, सकाळी उठल्यावर भगवान श्री शंकरांची पूजा करावी, ब्राह्मण भोजन, कोणा साधू महात्म्याला भोजन खाऊ घालावं, नंतर आपण उपवास सोडावा। याचं महात्म्य काय आहे तर आजच्या दिवशी काशीमध्ये भगवान श्री विष्णू मणिकर्णिका घाटावर गेले आणि संकल्प केला की मी भगवान श्री शंकरांची आराधना करेल। आणि आराधना करण्याकरता असा संकल्प केला, मी भगवान श्री शंकरांना सुवर्ण पुष्प, सोन्याचे 1000 कमळ वाहील। संकल्प केला, पूजेला बसले आणि त्यामध्ये एक कमळ पुष्प कमी पडलं, कारण की भगवान श्री शंकरांनी परीक्षा पाहण्याकरता ते कमी केलं होतं। कमी पडल्याच्या नंतर मग त्यांनी आपल्या डोळ्याला नेत्र कमळ म्हणतात असा विचार करून भगवान श्री विष्णूंनी एक डोळा काढून भगवान श्री शंकराच्या पिंडीवर ठेवला। भगवान श्री शंकर प्रसन्न झाले। हा कथा प्रसंग शिवमहिम्न स्तोत्रामध्येही सांगितलेला आहे। हरिस्ते सहस्त्रम कमलबली मादाय पदयोर यदे कोणे, असं वर्णन शिवमहिम्न स्तोत्राने केलेलं आहे। भगवान शंकर प्रसन्न झाले, त्रैलोक्याचं राज्य दिलं आणि पुन्हा त्याचं रक्षण करण्याकरता काहीतरी शस्त्र हवं। त्यावेळेस भगवान श्री शंकरांनी भगवान श्री विष्णूला सुदर्शन चक्र दिलेला आहे। आणि हा जो कथाभाग झाला हा काशीच्या ठिकाणी झाला आणि हा कथाभाग आजच्या तिथीला म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला म्हणजेच कार्तिक शुद्ध चतुर्दशीला हा कथाभाग झालेला आहे। म्हणून हे वैकुंठ चतुर्दशी तिथीचं महत्त्व आहे, व्रताचं महत्त्व आहे। म्हणून ज्याला शक्य असेल त्याने हे व्रत अवश्य करायला पाहिजे। रामकृष्ण हरी।